जण जखमी, चालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। अपघातग्रस्त बसचा चालक 1 डिसेंबरला सेवेत रुजू झाल्याची माहिती उघड। अनुभव नसताना बस चालवायला देणाऱ्यांची चौकशी होणार। फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा 14 डिसेंबरला विस्तार। साम टीव्हीला सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या 8 तर शिंदे गटाच्या 11 संभाव्य मंत्र्यांची यादी सामकडे। आणि सिंचन आणि सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांची ईडी चौकशी सुरूच राहणार। ईडीकडून अजूनही क्लोजर रिपोर्ट नाही। साम टीव्हीला सूत्रांची माहिती। तर आज मार्करवाडीत महायुती महाआघाडी सामना रंगणार। भाजप आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर मार्करवाडीला जाणार, तर नाना पटोलेही साधणार ग्रामस्थांशी संवाद। राज्यात थंडीचा कडाका वाढला। नाशिकमध्ये सर्वात कमी 9.4 अंश तापमानाची नोंद। नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकांना मोठा फटका। दिंडोरी, निफाड, सिन्नर तालुक्यात 217 हेक्टरवरील बागांचं प्रचंड नुकसान।